तिसरा नंबर बघूया कोणता गाव, कोणते गाव तिसऱ्या नंबरवरती आपलं नाव कोरतंय. आणि कोळगर संघाने क्षेत्ररक्षण घेतले आणि चोरगे उमरी संघाचे कोण आहेत ती दोघं? सुशांत आणि चंद्रकांत. सलामीची जोडी मैदानावरती. फक्त 12 चेंडू 2 षटक. तिसऱ्या नंबर साठी खेळताय तुम्ही. आणि याच्या नंतरचा जो सामना असणार आहे वा बाई वा, हाय व्होल्टेज सामना. सावरी वर्सेस आंबावडे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. इकडे विनायक असेल तर तिकडे आनंद आहे, तिकडे सँडे असेल तर इकडे निलेश आहे. एकाच्या वरचढ एक दोन्ही फलंदाज आहे. दोन्ही गोलंदाजी सुद्धा चांगले दोन्ही संघाची. चला सामना चालू करा. आणि पुन्हा एकदा निवृत्ती शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू. पॉवर प्ले नाहीये दक्षिण घ्यायचे, पॉवर प्ले नाहीये. 12 चेंडू. बघूया तिसरा नंबर वरती कोण आपलं नाव कोरतय. कोण आहे तो? चोरगे उमरी या कोळगर. चला निवृत्ती गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू टाकतोय निवृत्ती. हा यावेळी चुकी केली नाही कोळगर संघाने. कोळगर संघाचा स्लिप मधला खेळाडूने काही चुकी केली नाही. पहिला चेंडू निर्धाव काउंट होतोय. सुशांत खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला आहे चंद्रकांत. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू आणि हा चेंडू ऑफ साइडला दिशा दिले. बघूया. ओ अरे देवा. ओ डबऱ्यात गेला. डबऱ्यात पोरग पडलं. मित्रांनो उद्या कामावर जायचंय नाही तर बॉस म्हणेल रविवारचा क्रिकेट खेळतोय सोमवारी झोपतोय. अंग बघून टाका. गेला तर जाऊ द्या चौकार. तुम्ही पडला तर डॉक्टरची फीस तुम्हाला द्यावी लागणार आहे. आम्ही आमची फीस घेऊन घरी जाणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित बघूनच पडा. किती धावा? 3 धावा. काय क्षेत्ररक्षण केलं यार या कोळगर संघाचा खेळाडू. क्या बात आहे यार. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली. 1 धाव किती महत्वाची आहे. पुन्हा एकदा निवृत्ती गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सामना करेल तो म्हणजे चंद्रकांत. 2 षटकांचा खेळला जाणारा सामना फायनल. बघूया कोण घेईल तिसरा नंबर. ओहो आणि हा चेंडू सुद्धा वाईट. अवांतर धावेमध्ये भर. धाव संख्या होते 4 धाव संख्या. चंद्रकांत आहे आणि सुशांत. निवृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो आणि हा चेंडू जोरदार प्रहार केलाय. 1 धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार का? विश्वनाथ है. जहां पे विश्वनाथ है वहां रन लेना ही नहीं चाहिए. कारण विश्वनाथ एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यामुळे लगेच त्याने कॉल केलाय. लगेच फिल्डिंग मध्ये त्याने चेंजेस केले. पहिलं षटक प्रगतीपथावरती. निवृत्ती पुन्हा एकदा तयार आहे. हा चेंडू सुद्धा उडवण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतलेले आहे. 2 धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हो विश्वनाथच्या साईटून तुम्ही पळणार तर विश्वनाथ सहजासहजी सोडणार नाहीये. आणि रनआउट होतो तो म्हणजे सुशांत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या होते ती म्हणजे 6. हो कुठेतरी अंकुश लावलाय कोळगर संघाने. चोरगे उमरी संघावरती फक्त 6 धावा आहेत. आणि आता आलाय सीताराम आलाय. 6 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 6 धावा. पहिलं षटक 6 धावा. अजून पहिलं षटक प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू. ओहो
सुंदर चेंडू. निवृत्ती खरोखर अबाव 40. निवृत्ती शिंदे खरोखर हुशार गोलंदाज आहे. त्यांना माहिती आहे की ऑफ साईडला थोडंसं खेळलं तर थोडंसं अवघड होतंय फलंदाजांना आणि त्याचाच उपयोग करताना दिसतंय ते म्हणजे निवृत्ती शिंदे. धावसंख्या जैसे ते धावसंख्या 6. पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा जोरदार प्रहार केला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे आणि एकच धाव. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा फक्त. 7 धावा. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकात. 7 धावा. आता कोळगर संघाचा कमलेश कर्णधार स्वतः कर्णधार आलाय. 7 धावा दिल्यात त्या म्हणजे निवृत्ती शिंदे. श्री काळेश्वरी देवी चषक 2025 सावरी गावांनी खूप छान असं आयोजन नियोजन केलंय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं आम्ही सावरी गाव, आम्ही स्थानिक मुंबई मंडळ सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच आणि हा चेंडू पहिला चेंडू. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का बघूया. असं करणार तर कोळगर कसं चालणार. एक धाव होती तिथे 2 धावा. आता हा प्लेअर चिडलाय. पाहिजे तर मी 10 प्लेअर वरती मॅच खेळेन पण तू असं करू नकोस. बरोबर आहे. ओरडणं हक्क आहे त्याचा. कारण शेवटी इतक्या लांब आलोय आपण. 3ऱ्या नंबरसाठी खेळतोय. बरोबर आहे. बघून क्षेत्ररक्षण केलं पाहिजे कारण एक धाव पुढे खूप मागात पडणार आहे. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या होते ती म्हणजे 9. कमलेश आहे स्वतः कर्णधार मैदानावरती. गोलंदाजीचं षटक हाताळतोय कमलेश कॅप्टन कोळगर संघाचा. पुढचा चेंडू आणि हा फुल टॉस चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये आहे का. यस. जाईल टन टनाटन चौकार आणि हा चौकार जातोय गॅप मधून चौकार. धावसंख्या होते ती म्हणजे 13 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक थोडस आता प्रहार करतोय तो म्हणजे चंद्रकांत आणि सीताराम. कमलेश. पुढचा चेंडू. फुलटा चेंडू. हा सुद्धा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच धाव. धावसंख्या होते ती म्हणजे 14. खरोखर चांगला अंकुश लावला आहे ते म्हणजे चोरगे उमरी संघावरती. कोळगर टीमने फक्त 14 धावा झालेत आणि 2च षटकांचे सामने असणार आहेत. हा 3ऱ्या नंबरसाठी खेळला जाणारा हा सामना आहे. याच्यानंतर लढतीसाठी तयार आहे ते म्हणजे आंबावडे संघ आणि सावरी. पुढचा चेंडू कमलेश गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ हो काय ब्लॉकेज चेंडू आणि एक धाव एकदम इझी पूर्ण केली ती म्हणजे धावसंख्या होते 15. खरोखर जवळजवळ चोरगे उमरी संघावरती अंकुश ठेवलाय. 15 फक्त धावा. 2 षटकांची अजून सुरुवात आहे. काही चेंडू बाकी असतील. पुढचा चेंडू आणि हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. ओहो आणि हा 4 धावा मिळत आहेत चोरगे उमरी संघाला. धावसंख्या जाते ती म्हणजे 19. धावसंख्या 19 धावा. चला लवकर अजून फायनल खेळायचे. याच्यानंतरचा फायनलचा सामना असणार आहे. 19 धावा. पुढचा चेंडू कमलेश याचा. आणि हा उंच उडालाय. बघूया झेल होतोय का. ओहो आणि एकच धाव मिळते ती म्हणजे चोरगे उमरी संघाच्या या खेळाडूला. 2 षटक पूर्ण होत आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 21. 22 पाहिजेत. 12 चेंडू मध्ये 22 धावा.
12 चेंडू मध्ये कोळगर संघाला हवे आहेत 22 धावा. बारा चेंडू 22 धावा. तिसऱ्या नंबर साठी लढत चाललेली आहे. कोळगर वर्सेस चोरगे उमरी. चोरगे उमरीचा खेळाडू आहे आपल्याकडे. छोटा खेळाडू इकडे उपस्थित आहे. काय कमेंट सांगशील? चोरगे उमरी संघ आणि 22 धावा केलेत. काय सांगशील? कोणावरती विश्वास आहे? कोण चांगल्या प्रकारे गोलंदाजी करेल तुझ्या टीम मधून? माझ्याकडे तर एकच आहे, चंद्रकांत दादा आणि सिद्धू दादा. काय बोलतोस? आणि एवढ्या लहान वयात तू क्रिकेट बघायला आलायस? कोरगळ आणि आंबोली टीम, सावरे आणि आंबोली टीम टॉस का बॉस मध्ये या. टॉस उडूया आपण. बरं काय सांगशील? चंद्रकांत दादा आणि काय बोलत होता? सीताराम दादा. हा, हे घरातलीच माणसं असतील म्हणून तू नावं घेतोयस का? खरं सांग. नाही, बाहेर म्हणजे गावातलीच आहेत, पण चांगली बॉलिंग टाकतात. चांगली बॉलिंग टाकतात. क्या बात आहे. अरे एवढा छोटा खेळाडू जर तुमची स्तुती करतोय, मला वाटतं मॅचचं काही हो इकडे प्रत्येकाकडून जाताना 10,000 रुपये घेऊन जा, तरच तुझी आई म्हणेल की घरी येऊन फायदा आहे. सकाळपासून तू ग्राउंड मध्ये दिसतोयस, सगळ्यांची नावं सांगतोय, सगळ्यांचं आडनावं सांगतोयस. प्रत्येकाकडून 10,000 रुपये घेऊन घरी जा. आई सुद्धा तुझं स्वागत करेल. नाहीतर सकाळपासून आईचे 2-3 फटके तर खावे लागतील. अभ्यास करून आलायस का? आणि आता टॉस का बॉस मध्ये आनंद शिंदे यांना विनंती करेन की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. हाय व्होल्टेज सामना असणार आहे. या मॅच साठी सगळ्यांनी तयार राहा. कॉमेंट्री सुद्धा जोरात होणार आहे. इकडे फक्त हसायचंय. दोन्ही टीम, माझ्या दोन्ही टीम फेवरेट फायनलला गेले आहेत. एक आहे सावरी, दुसरा आहे आंबवडे. सुभाष शिंदे साहेब टॉस स्पिन करतील फायनलचा. सुभाष शिंदे साहेब, कॉइन द्या त्यांना. दोघे जण या. त्या दोघांना दाखवू नका, ती दोघे हुशार आहेत टीम वाले. तुम्ही फक्त कॉइन लपवा. हा, तुम्ही मागणार. ओके, आंबवडे टीम मागणार. ओके, कॉइन स्पिन करा. नाही, त्यांनी मागितलं, छापा मागितला. काय आलं? काटा आलं. सावरी तुम्ही टॉस विन होताय. नशीब लय बलवत्तर आहे, कारण 50 जण काल इकडे येऊन झोपलेले. त्या 50 नशीब. काय सांगाल? क्षेत्ररक्षक या फलंदाजी? फलंदाजी स्वीकारू मी. फलंदाजी स्वीकारेल. आणि फलंदाजी मध्ये आता तर टॉपर आहे विनायक तर आहे. अजून कोण आहे का जो तयार होतोय? मागे जाऊन काय व्यायाम वगैरे केलाय असा कोण खेळाडू आहे का? 2-4 पोरे आहेत माझ्याकडे बॅटिंग साठी बाजून. क्या बात आहे. फलंदाजी स्वीकारले. किती धावांचं आव्हान ठेवाल तुम्ही? 3 षटकच असतील. 3 षटकांचा सामना असेल. जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बघा, आंबवडे संघ सध्या बोलतात ना फॉर्म मध्ये असलेला टीम आहे. सावरी टीम, तुम्ही सुद्धा फॉर्म मध्ये आहात. त्यांनी सांगितले, त्यांनी फलंदाजी घेतले. किती धावापर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा? कमीत कमी धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. असं समोर कोण उद्दिष्ट आहे का? एखादा फलंदाज, जसं 2-3 नाव आहेत, त्याच्यामध्ये कोणाला थांबवल्यामुळे तुम्हाला फायदा होईल? विनायक शिंदेला थांबवण्याचा प्रयत्न टीम करेल. आणि म्हणजे सगळेच विनायकच्याच मागे लागलाय? नाही, विनायक दादा चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि बाहेर षटकार बिटकार मारू शकतो. विनायक दादाला थांबवण्याचा टीम आटवण्याचा प्रयत्न करेल. नक्की नक्की. धन्यवाद. दोन्ही संघाला तुमच्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीम माझ्या फेवरेट आहे. दादा, तुम्ही काय सांगाल? सावरी गावचं नियोजन खूप चांगलं आहे. 2 शब्द तुमच्या तोंडातून. खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आमच्या पोरांनी आणि आजची मॅच आमची सावरी टीमच जिंकल अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे जिंकावी. सावरी टीम जिंकावी असे दादा म्हणतायत. तुम्हाला काय वाटतंय? सावरी टीमच जिंकणार आमची. त्याबद्दल त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वा वा, दोघे जण पण सावरीचे फॅन. या तुम्ही सन्माननीय पाहुणे या. चला मॅच कडे जातोय आपण, जिथे 12 चेंडू मध्ये हवे आहेत 22. बघूया, कोळगर संघ सध्या फॉर्म मध्ये आहे. निवृत्ती शिंदे पण फॉर्म मध्ये आहे. बघूया, पहिला चेंडू आणि हा चेंडू आलाय. हा, एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि यस यस, अंपायरनी डोकं हलवलंय. यस, कोळगर संघाच्या या खेळाडूला रनआउट झाले, त्याला त्याने अडवलाय. बघा, अशी मैत्री पाहिजे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणी आउट होऊ द्या, कोणी जिंकू द्या, मैत्री ठेवा तुम्ही, प्रेम ठेवा. कारण काय, आज जरी हारला तरी उद्या तुम्ही जिंकू शकता. धाव संख्या होती ती म्हणजे कोळगर संघाची एकच.
पहिलं षटक प्रगतीपथावरती. दोन दोन धावा दोन. पहिलं षटक सुरू आहे. पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजे चंद्रकांत. चंद्रकांता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा निवृत्ती शिंदे यांचा हा फटका. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा सेम टू सेम. नाही 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 आता ये ना चालवे. हातानं स्टंप उघड पाडले न चालवे. आणि या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या होते 4. हो चोरगे उमरी संघ सुद्धा टप देतोय. भले आमच्या धावसंख्या 4 झालेली आहे. चंद्रकांत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. चला सामना लवकर चालू करा. आपल्याला फायनल खेळायचे. चोरगे उमरी. चंद्रकांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ जोरदार अपील आणि निर्धाव चेंडू काउंट होतोय. त्या मुलांना थोडं शांत करत आहे. रघुदाची टीम आहे. रघुदादा तुम्हीच त्यांना शांत करू शकताय. सकाळपासून पोरांना एवढं थंड पाडले. पोरांचं घसा आता डॉक्टरकडे 200 रुपये घालवणार. हा आलेले आहेत रघुदा. सगळ्यांना सांगितलंय शांत बसा ना तर थंड्यात मी वेगळं टाकेन. चला पुढचा चेंडू. ओहो ऑफसाईडला तटवलेला चेंडू. चेंडू जातोय जातोय टन टन टन. ओहो मित्रांनो फक्त पडू नका. चेंडू चौकार गेला तरी चालेल. आणि धावसंख्या 8. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते 8. आता कोळगर आणि चोरगे उमरी याच्यामध्ये ठरेल तिसरा नंबर कोणाचा. आणि याच्या नंतरची सर्वजण वाट बघतायत. जी मॅच आहे हाय व्होल्टेज मॅच आहे. ज्या मॅच साठी नरेंद्र मोदींनी सुद्धा आपली मीटिंग थांबवली की 5-10 मिनिटं मी ही मॅच बघेन कारण ही मॅच हाय व्होल्टेज असणार आहे. बघूया निवृत्ती सामना करेल. चंद्रकांत ओहो चांगला ऑफ साईडला मारलेला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेतोय निवृत्ती. ओहो अबाव 40. बघा वयाची 40 पार केल्यानंतर सुद्धा इतका फिटनेस खूप महत्वाचा आहे. धाव संख्या 10. आता 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू मध्ये 12 धावा हवेत कोळगरला. आणि चोरगे उमरी संघ सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या नंबर साठी खेळला जाणारा हा सामना चोरगे उमरी वर्सेस कोळगर. 6 चेंडू 12 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आता सीताराम. दुसरं षटक आता 6 चेंडू 12 धावा. विश्वनाथ आहे ना. विश्वनाथ यस. हे एक नाव थोडं आता चर्चिले जात आहे. नाव चर्चिले का जात आहे कारण त्याची विकेट किपिंग. मित्रांनो विकेट किपिंग बघायची असेल तर तुम्ही विश्वनाथचे बघू शकता. फलंदाजी सुद्धा आहे त्यांची खोलवर आहे. त्यांच्या टप्प्यात जर चेंडू आला ना तर त्या चेंडूचा ते चंबू बनवत आहेत. हे त्यांनी खूप वेळा सिद्ध केलंय. 6 चेंडू 12 धावा. सामना करेल विश्वनाथ. सामना करेल विश्वनाथ. आणि हा चेंडू जोरदार अपील केलंय परंतु पंचांनी ते फेटाळलंय. विश्वनाथ त्यांचं नाव असेल विश्वात्मा. खूप सुंदर असं 6 चेंडू मध्ये 12 धावे हव्या असताना पहिला चेंडू थोडासा निर्धाव काउंट. खरोखर सुंदर गोलंदाजी करतो तो म्हणजे सीताराम. जर हे चेंडू जर चांगले काढतोय तर मला वाटतं अर्धे प्राइज म्हणजे सीतारामला अर्धे पैसे हे लोक देऊन टाकतील. सीताराम मॅच जिंकून दे. परंतु विश्वनाथ एवढ्या सहजासहजी हार मानणार नाहीये. विश्वनाथ नामी काफी आहे. वा भाई वा. बघूया पुढचा चेंडू. आकुट टप्प्याचा चेंडू. आणि पुन्हा एकदा विश्वनाथला तुम्ही असे चेंडू टाकणार
तर विश्वनाथ तुम्हाला विश्व दाखवणार. या चौकाराबरोबर धावसंख्या होते ती म्हणजे 14. आणि खरोखर नालासोपारा सुद्धा एक कॉल आलाय की सावरी गावाचं त्यांनी आम्हाला अजित बघत आहेत, त्यांनी सांगतात सावरी गावाचं खूप छान आयोजन आहे, खूप चांगलं कॉमेंट्री चाललंय, खूप चांगलं नियोजन आहे. अजित भगत तुमचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या सावरी गावाकडून की नालासोपाराहून तुम्ही कॉल केलात की चांगलं नियोजन आहे. धन्यवाद. नक्कीच तुम्ही फायनलसाठी सुद्धा रेडी राहा, तुम्ही राहा, कुठेही जाऊ नका, तुम्ही ऐका सावरी चषक. चला पुढचा चेंडू. ओहो हो, आणि हा चेंडू अरे बघा विश्वनाथ किती हुशार आहे. एकच धाव. चेंडू सांगा ना. चेंडू 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. परंतु टाइगर अभी जिंदा है क्योंकि निवृत्ती सिंधिया अगर वहां पे खड़ा है. निवृत्ती सिंधिया असताना सहजासहजी मॅच सोडून देणार नाहीये, कारण निवृत्ती शिंदे यांना माहिती आहे 3 चेंडू मध्ये 7 धावा. फक्त आपल्याला पिचवर उभं राहायचंय. एखादा मोठा फटका येऊ शकतो, परंतु गोलंदाज सीताराम पण हुशार आहे. सीताराम पण हुशार आहे. बघूया 3 चेंडू 7 धावा. ओहो, सकाळपासून असेच काही सामने झाले. चेंडूचं गणित रंगलं जातं इकडे. 3 चेंडू 7. यस, 3 चेंडू 7. बघूया आज या कल्याण नगरीमध्ये द्वारली गावामध्ये कोण चषक उंचावणार, कोण ठरणार या सावरी गावचा महाविजेता. सीताराम. ओहो, कॅच घेतला तर मॅच घेतली, कॅच घेतली मॅच घेतली. यस. ओहो हो हो, कॅचच घेतली. छोटा खेळाडू एवढ्या टाळ्या वाजवतोय. काय सांगशील, मॅच मध्ये आहेस का अजून तू? आहे ना. बिर्याणी खाऊन आलायस का तिकडून? हो. खाऊन आलायस ना, बरोबर. घर माहिती ना बिर्याणीचं, एकदाच जायचंय तिकडे. मामाचंच घर आहे त्याच्या. पोरं पण हुशार आहेत आजकालची. पोरं खूप ऍडव्हान्स झालेत. आमच्या वेळी समजायचं नाही बिर्याणी, तर आम्ही फक्त शब्द ऐकलेला बिर्याणी कशी असते. आताची पोरं बिर्याणी मॅगीशिवाय घराबाहेर पडत नाहीत. बघा फिटनेस किती महत्वाचा आहे. आमच्या वेळी चपाती खाऊन आम्ही बाहेर पडायचो, आणि आताच्या घराला आईला सकाळ सकाळी म्हणतात फ्राईड राईस दे, नूडल्स दे. मग आई 4-5 वेळा कानाखाली नूडल्स मारते, तेव्हा पोरग घराबाहेर पडतोय. असं याचं दुर्दैव आहे. चला ठीक आहे, पुन्हा एकदा जातोय आपण मॅच कडे, जिथे फिटनेसला खूप महत्व आहे. सीताराम पुन्हा एकदा मॅच मध्ये बघूया काय ट्विस्ट आणतोय का. ओहो, आणि ट्विस्ट आणतोय का. एक धाव नाही, एक आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार का बघूया. यस, 2 धावा. आणि आता 1 चेंडू 5 धावा. मित्रांनो, मला 1 चेंडू 5 धावा बोललं तर मला आठवण येते विनायकची. ज्या आलवडीमध्ये चषक झाला ना, 1 चेंडू मध्ये 5 धावा बाकी होत्या आणि विनायकने षटकार मारला, आणि तो षटकार खरोखर तो पूर्ण हप्ताभर विनायकची चर्चा होते. मित्रांनो, चर्चा की का केली जाते, कारण आपण तसा खेळ करतो. आज विनायकचं नाव घेतलं तर कारण विनायकने तशी फलंदाजी आपले मोहर उमटवले. आणि आता 1 चेंडू 5 धावा. इकडे बघूया हा खेळाडू काय करतोय. जर 1 चेंडू षटकार मारला तर या खेळाडूला हा छोटा खेळाडू उचलून आणून तिकडेल. आणि जर ही मॅच सीतारामने घेतली तर काय करशील तू? मी तर खूप नाचणार. तू नाचणार? ओके, घरी जाऊन नाच बाळा. सकाळपासून आम्ही ओरडतोय, कंटाळलोय आता. घरी जाऊन तू डान्स कर, फुल डान्स कर, आणि व्हिडिओ पाठव मला. 1 चेंडू 5 धावा. सीताराम तयार. 1 चेंडू 5 धावा. ओ नाही नाही नाही. यस यस. आणि इकडे चोरगे उमरी संघ ठरतोय 3 नंबरचा मानकरी. ओहो, चोरगे उमरी संघ. आणि छोटा पोरगा पण घरी पळत सुटला मामाच्या घरी. आंबोडे संघ फिल्डिंग लावून घ्या.